श्रुती भोरे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1 24 तास. घेऊयात महाराष्ट्रातील घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 1 24 तासमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये कायद्याची सुव्यवस्था राखण्यासाठी जो चित्रपट महाराष्ट्राच्या भेटीला येत आहे आणि आतुरतेने आपण ज्या चित्रपटाची वाट पाहत आहोत, स्वराज्य संविधान, याच्यामध्ये जे काही पात्र आहेत, जे काही भूमिका साकारणारे आहेत, अशा मॅडम आहेत. आपण त्यांच्याशी तर चर्चा करूया की या चित्रपटामध्ये त्यांनी कोणती भूमिका साकारलेली आहे आणि याच्यातून काय संदेश मिळणार आहे. नमस्ते मॅडम. नमस्ते, माझं नाव पुष्पा चौधरी. म्हणजे तुम्ही मला आजपर्यंत झी मराठीवर देवमाणूस या मालिकेत वंदी आत्या या भूमिकेत पाहिलं, आप्पी आमची कलेक्टर या मालिकेत खलनायिका मणी मावशी म्हणून पाहिलं, लाखात एक दादा या सिरियलमध्ये तुम्ही मला पाहिलं. तर असे बरेचशा सिरियल आणि जवळजवळ 50-55 चित्रपट करत असताना हा स्वराज्य संविधान हा चित्रपट माझ्या वाट्याला आला, हे मी माझं भाग्य समजते. आणि म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज यांचे जे न्यायव्यवस्थेवर त्यांचा जो असा अगाध विश्वास होता, तो आम्ही मनोरंजनाच्या रूपातून या चित्रपटात मांडत आहोत. म्हणून स्वराज संविधान हे नाव दिलं गेलेलं आहे. मी या चित्रपटात अनुराधाराजे भोसले SP चं कॅरेक्टर करते. म्हणजे एक वेगळंच कॅरेक्टर करायला मला खूप मजा वाटते. आणि सगळी स्टोरी मी काय तुम्हाला आता सांगणार नाही, कारण की मग थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यात मजा नाही राहणार. पण हा चित्रपट पार्ट 1 आणि पार्ट 2 या 2 भागात येणार आहे. आणि जवळजवळ 6 लँग्वेजमध्ये हा चित्रपट आमचा प्रदर्शित होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात. तर शूटिंग जवळजवळ संपत आलेलं आहे आणि बाकीच्या सगळ्या प्रोसिजर चालू झालेल्या आहेत. लवकरच आपल्या भेटीला येणारे स्वराज्य संविधान. याच्यामध्ये आपण पाहिले की स्वराज्य संविधान चित्रपटाची जी आतुरता आहे, याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे याचं कसं रक्षण होतं, आणि इतकी आतुरता आहे, एवढा छान चित्रपट आहे की याची पूर्णपणे स्टोरी त्यांनी एका थोड्या शब्दामध्ये सांगितलेली आहे. आणि लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला आपल्या सिनेमागृहामध्ये येत आहे.